आणि मग आम्ही त्या ठिकाणी मोदीजींना ही विनंती केली की अनेक लोक 2018च्या यादीतही सुटले आहेत, काही कुटुंब विभक्त झाली आहेत, काही लोकांचं त्या वेळच्या गावाच्या राजकारणामध्ये नाव सोडून गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल ओपन करा आणि 2018 ते 2024 या कालावधीत जे लोक सुटलेले आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन करायची परवानगी द्या। आणि मला आनंद आहे की त्यांचंही रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी आपल्याला मिळाली, त्यांचीही यादी तयार झाली आणि लवकरच आता त्यांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून घरं मिळतील। म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपल्याला असं करायचं आहे की जे बेघर मुक्त राज्य आहे, कोणीच असं राहणार नाही की ज्याच्याकडे राहायला छप्पर नाही, ज्याच्याकडे राहायला घर नाही। आणि हे सगळं करत असताना त्याकरता जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तर आपण देतोच आहोत, पण आता आपण असा निर्णय केला ही जी 30 लाख घरं आहेत, या 30 लाख घरांना केंद्र सरकारच्या पैशासोबत राज्य सरकार अतिरिक्त 50,000 रुपये देईल। आणि त्यामध्ये आम्ही निर्णय केला प्रत्येक घरावर आम्ही सोलर लावणार आहोत, म्हणजे या 30 लाख लोकांना विजेचा 1 रुपयाचा देखील खर्च येणार नाही, यांना पूर्णपणे मोफत वीज मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील या निमित्ताने आपण करतो। आज खरं म्हणजे सोलापूरने एक चांगला पॅटर्न तयार केला आहे। मी पंधेंचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण गृहनिर्माणाच्या क्षेत्रामध्ये वेगानं काम कसं करता येईल आणि क्वालिटीचं काम कसं करता येईल। आपल्यापैकी कोणी जाऊन घर बघा, एखाद्या खाजगी बिल्डरलाही लाजवेल अशा चांगल्या क्वालिटीचं घर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून ही देखील सोलापूरने एक महाराष्ट्राला दिशा दाखवली आहे की चांगल्या पद्धतीच्या हाऊसिंग कॉलनीज या गरिबाकरता आणि निम्न मध्यमवर्गीयांकरता कशा तयार करता येतात। आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये त्या संदर्भात अजून अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याचा आपण प्रयत्न करू। आज खरं म्हणजे विजय मालक म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालं आहे का? मालक, तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल? तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही। तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती, त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे, त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे, त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातं होतं, पैसा उपलब्ध करून देणे, हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत, STPचं काम देखील, आपल्या WTPचं काम देखील आपण करणार आहोत। पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत। जसं 850 कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे, त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल, अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील, अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल। मला ठीक आहे करा, मला वाटलं 200-300 कोटीची योजना असेल, माझ्याकडे योजना घेऊन आले 850 कोटी रुपयाची। पण काळजी करू नका, त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि 850 कोटी रुपयाची योजना करून सोलापूर सारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये, हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे, त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे। आणि म्हणून या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो। मागच्या काळात मालकांनी सांगितलं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं, त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे। विमानतळाचंही
अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत. पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आज आपण पुण्याच्या IT पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला, अर्धे लोक हात वर करतात. सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे. त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू. आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, IT पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा. मी MIDCच्या माध्यमातून IT पार्क या ठिकाणी तयार करून देईन आणि आपण IT कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल. आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा, इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते. आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे. या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे, कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे, हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले, पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू. आज मला या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की 2500 लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधनं या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं